आमच्या आयुष्यात हा आनंद येत असताना यांच्या आयुष्यात हे दुःख नको. हवं तर हे दुःख आम्हाला द्या. यांचं दुःख तुमच्या वाट्याला येईल. चालेल तुम्हाला? हो, आम्ही तयार आहोत. हात धरा त्याचा. श्रावणी, आई, मी पूर्ण बरा झालो. मी पूर्ण बरा झालो. स्वामी, स्वामी, अहो या दोघांना काहीच कसं झालं नाही. यांच्या चांगुलपणामुळे तुझी शिक्षा माफ झाली. आणि चांगुलपणाला आम्ही कधीच दुःखी होऊ देत नाही. बघ सुभेदार, अरे तिच्या मनात तुझ्याबद्दल किती प्रेम आहे. परंपरांमध्ये अडकून पडू नकोस. बदल स्वीकार. भाषा असो वा विचार, बदल हा सृष्टीचा नियम आहे. माझे आई वडील तुम्हीच आहात आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय मी सुखी नाही होऊ शकत. मला तुमचा आशीर्वाद हवाय. तू तुझं आयुष्य जग. मी तुझी फरफट होऊ देणार नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझ्याकडून चूक झाली. यापुढे मी कुठल्याही मुलीचा हक्क हिरावून घेणार नाही. सुभेदार, बदल हा एकमेव चिरंतन आहे. सृष्टीत सतत बदल होत असतात. काळ बदलतो, ऋतू बदलतात, माणसं बदलतात. बदल स्वीकारण्यातच खरा शहाणपणा आहे. जो बदल स्वीकारतो तोच पुढे जातो आणि जो हट्ट धरतो तो मागे राहतो. पण लक्षात ठेवा, बदल हा आंधळेपणाने स्वीकारायचा नसतो, तो विवेकाने स्वीकारायचा असतो. काय योग्य काय अयोग्य याचं भान ठेवणं हाच खरा धर्म. तिथे प्रेम असतं, तिथे चांगुलपणा असतो, तिथे नियतीही नमते. कारण प्रेमात शक्ती आहे आणि चांगुलपणात दैव असतं. म्हणून प्रेम जपा, चांगुलपणा जपा. पुढचं सगळं नियती बघून घेईल. खरंच जिथे प्रेम आणि विवेक एकत्र येतात
तिथे खऱ्या अर्थानं आयुष्य घडतं. तुमचं सगळ्यांचं आयुष्य मंगलमय होवो. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कायम लक्षात ठेवा, जिथे जीवनाला संधी मिळते तिथे चमत्कार घडतो. श्रावणी, तू म्हणत होतीस ना, हिच्या हाताला बरकत नाही, अपशकुन ये. बघ, आता का गप्प झालात? काही यालाही तुमचा विरोध आहे? कसं आहे ना, सत्य समोर आलं ना की आरोप गप्प होतात. प्रत्येक फुलझाडाला बहरायचा अधिकार असतो. आपलं कर्तव्य आहे त्याला संधी देणं. संधी मिळाली की प्रत्येक फुल उमलतच. सुभेदार, आता तरी पटलं का? प्रयत्न करून पहा. अहो, मन बदललं ना की दृष्टीही बदलते. चला, आता यांच्या लग्नाची तयारी करा. हो हो हो, चला चला चला. आणि हो, आहेर जर आणला असेल ना तर माझ्याकडे दिलात तरीही चालेल हो. आणि मगच जेवायला बसा. सुंदरा मावशी, बरोबर बोलले ना मी? अगदी बरोबर. तुमच्याकडे आणून देतील हो आहे. आशीर्वाद द्या स्वामी. येऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हे सुंदरा मावशी अजून आल्या कशा नाहीत? स्वामींनी न्याहारी केली तरच मग न्याहारी आम्हाला मिळेल. अहो कपिलाताई थांबा, येतच असतील सुंदरा मावशी. कुठे राहिल्या? भूक लागली आहे, भूक लागली आहे. स्वामी देवा, न्याहारी. देवा, न्याहारी आणलीये. मला नकोय, घेऊन जातो परत. काय झालं स्वामी देवा? काही चुकलं का? अहो सुंदरा मावशी, तुम्हाला एवढी साधी गोष्टही कळत नाहीये का? आज स्वामींना तुमच्या हातून न्याहारी करायची नाहीये, कळलं? द्या, मी भरवते. वा बाजूला वा. स्वामी, आज मी भरवते हो तुम्हाला. आ करा, आ आ आ आ. कपिलाताई, सावकाश. कपिलाताई, पाणी घ्या. पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या. ते म्हणत होते ना नको म्हणून, मग कशाला गेलात तुम्ही? अहो स्वामींवर कोणीही आपली इच्छा अशी लादू शकत नाही. आमच्या मर्जी बाहेर कोणालाही जाता येत नाही. तुलाही माहिती आहे ना रे. स्वामी, 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 वय झालंय माझं. आजारांनी देह खाल्लाय. मृत्यू दारात उभा आहे. नाही,
तसं जगण्याची हाव नाही, पण आयुष्यभर तुमची भक्ती केली. आता शेवटची एकच इच्छा आहे. आजपर्यंत ज्या रूपात कोणालाही दर्शन दिलं नाही, अशा रूपात दर्शन द्या स्वामी. तथास्तु 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 तथास्तु. काळावर स्वार माझे स्वामी, आज्ञेवी न काळ ना नेई तयाला, परलोकीही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नामे त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. ज्याचा शेवट भक्तीत होतो त्याला मोक्ष प्राप्ती होते. येत्या काही दिवसात आमचं हेच रूप आमच्या भक्तांना पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. वेद बाळा, झाडाला पाणी घाल. बाबा, आपण नारळाच्या झाडाची पूजा का करतो? कारण या झाडाने आम्हाला तू दिलास. मी पण आई, नारळाचं झाड नारळ देतं. ते जगाच्या नियमाप्रमाणे असतं. स्वामींच्या कृपेने अशक्यही शक्य होतं. आणि आमच्यासाठी तर जे अशक्य होतं तेच शक्य झालं. म्हणजे एक काळ असा होता, आमचं आयुष्य रिकामं होतं. घर होतं, संसार होता, पण बाळा तू नव्हतास. रोज देवाकडे एकच मागणं, एक मूल पदरात असू दे, एक हसू, एक कारण जगण्यासाठी मिळू दे.
काळ पुढे जात होता तशी आशा कमी होत होती. लोकांच्या बोलण्याने आमचं मन जखमी होत होतं. आणि तेव्हाच आम्ही स्वामींच्या चरणी गेलो आणि सगळं त्यांच्या हवाली केलं. तेव्हा स्वामी म्हणाले, आमच्यावर विश्वास ठेवा. जे वटलेलं वाटतं तेही योग्य वेळी फुलतं. स्वामीने आम्हाला आशीर्वाद दिला. आणि काही दिवसातच तू आमच्या आयुष्यात आला. म्हणजे मी स्वामी आजोबांनी दिलेली भेट आहे. पण आता तर तुम्ही म्हणाला की मी तुम्हाला झाडामुळे मिळालोय. म्हणजे कसं आणि काय? हो बा, तू आमच्यासाठी चमत्कार आहेस. म्हणूनच या झाडाची पूजा म्हणजे त्या कृपेचं स्मरण. त्या दिवशी आम्ही अरे सोड रे बाबा सोड. किती वेळ पाय धरून ठेवणार आहेस? अरे सोड, पाय सोड. स्वामी सांगतात ना, पाय सोड. पाय धरून बसलाय. कपिलाताई, अहो शांत राहा जरा. नाही स्वामी, तुमचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय आम्ही तुमचे पाय सोडणार नाहीत. स्वामी, आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली, पण तरीही आमच्या कुशीत मूल नाही. मी सगळे उपाय केले, औषधं घेतली, देवधर्म केला, पण तरीही आमचं आयुष्य रिकामं का? आम्ही कधीच कोणाचं वाईट केलं नाही. तुम्ही सगळं पाहता, जाणता. मी सावकार आहे, तरीही आजपर्यंत कोणाला लुबाडलं नाही. कर्जावर व्याजही घेत नाही. गोरगरिबांना मदतच करतो. पुण्य कमवण्यासाठी आयुष्य झिजवलं, पण आमच्याच वाट्याला ही उपेक्षा का? आम्हालाही आई बाबा व्हायचंय. हे सुख आम्हाला मिळणार नाही का? मिळणार. तुमच्या भक्तीचं फळ तुम्हाला मिळणार. तुमच्या प्रतीक्षेचं फळ द्यायची वेळ आली आहे. हे घे, घरी जा, जमिनीत पूर. जेव्हा याला कोंब येईल तेव्हा हिची कूस उजवेल. जा आता, आम्हाला आणखीन त्रास देऊ नको. स्वामी, तुमची कृपा आमच्यावर अशीच राहू दे. स्वामी, तुमच्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. वेद बाळा, स्वामींच्या आदेशानुसार आम्ही ते शहाळं इथे पुरलो आणि काही दिवसातच त्याला कोंब फुटला. आणि त्याच वेळी मी गर्भवती राहिले. आणि मग स्वामींच्या आशीर्वादाने तुझा जन्म झाला. म्हणजे खरंच माझा जन्म स्वामी आजोबांच्या आशीर्वादाने झालाय. म्हणून मला स्वामी आजोबा इतके आवडतात, हो ना? हो बाळा, कारण ज्याचं जीवन आशीर्वादातून जन्मतं त्याच्या मनात भक्ती आपोआप वसते. लक्षात ठेव वेद, आपण सर्व स्वामींची मुलं आहोत आणि स्वामी आपले आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कपिलाताई, अहो आधी बघा ना तो काय करतोय ते. आम्ही घाबरलो ना. ये स्वामी आजोबा घाबरले, स्वामी आजोबा घाबरले. लब्बाळा, आम्हाला घाबरवतोस होय? कसं बघतोय हा? कपिलाताई, अहो निर्मळ प्रेम असलं ना की भीती नसते, आपलेपणा असतो. अंबादास, रेणुका, अवघ्या ब्रह्मांडात
स्वामी देवांना धप्पा देण्याचं धाडस फक्त तुमच्या या वेदमध्ये आहे. आणि स्वामी देवांनीही त्याला तशी सवलत दिली. काय रे, नारळाला नमस्कार करून आलात की नाही? हो स्वामी, आणि तिथूनच आम्ही तुम्हाला नमस्कार करायला आलो. अशीच कृपा राहू दे आमच्यावर. कपिले, छत्री आण गा.